कल्याण फाटा परिसरातील अटलांटा बिल्डिंगच्या शेजारी असलेल्या अतिक्रमणांवरती कारवाई करत असताना पाठीमागून आलेल्या शाह आलम शाहजहां खान याने सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांच्या अंगावरती धावून जात शिवीगाळ करत मारहाण केली। त्यावेळी या परिसरात एकच भीतीची लाट पसरली आहे। तर या घटनेचा स्थानिक राजकीय नेत्यांकडून देखील निषेध नोंदवण्यात आलेला आहे। दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांनी दिवा प्रभाग समितीचा पदभार हातात घेतल्यानंतर दिवा प्रभाग समिती अंतर्गत अनधिकृत बांधकामे व फेरीवाले यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी कारवाई करत आहेत। त्यानुसार गुरुवारी दुपारी सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे हे अतिक्रमण पथकासह कल्याण फाटा येथील अटलांटा बिल्डिंगच्या शेजारी असलेल्या अतिक्रमणांवरती कारवाई करत होते। यावेळी ताडपत्रीचे शेड बांधून अतिक्रमण करून इंजिन ऑइलची विक्री करत असताना हे आढळून आले। या अतिक्रमणावरती कारवाई करण्यासाठी गेले असता अब्दुल्ला शाह आलम खान यांनी सहाय्यक आयुक्तांशी व त्यांच्या सहकाऱ्यांशी वाद घालून शिवीगाळ करीत धमकी दिली। तर शाह आलम शाहजहां खान यांनी घुगे यांच्या मानेवरती हाताने जोराचा फटका मारून शिवीगाळ करत धमकी दिली। या घटनेप्रकरणी डायघर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या घटनेमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। तर दुसरीकडे स्थानिक राजकीय पक्षांकडून देखील या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला आहे। दिवा प्रभाग समिती अनधिकृत बांधकाम व अनधिकृत फेरीवाले मुक्त अशी प्रभाग समिती झाली पाहिजे। या भ्याड हल्ल्या प्रकरणाचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जाहीर निषेध करतो, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी म्हटलेलं आहे। तर या घटनेचा सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे। मर जाएगा, मर जाएगा। हाँ दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे साहेब यांच्यावर काल अनधिकृत बांधकामावर कारवाई करताना भ्याड हल्ला बिल्डरांनी केलेला आहे। याचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जाहीर निषेध करतो आणि अशा बिल्डरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे। आणि जे अनधिकृत जे हातगाड्या आहेत हेही अनेक वेळा अशा महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर हमले करतात। या संदर्भात कठोर कारवाई झाली पाहिजे। या सहाय्यक आयुक्तांना या कारवाई करत असताना पोलिसांचा जादा मनुष्यबळ देऊन ही कारवाई करण्यात यावी, अशा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मागणी करतो।